तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा इव्हेंट आहे. इव्हेंट ऑलमोस्ट फेडचं इंटरेस्ट रेट डिसिजन आज येणार आहे ऑलमोस्ट 11:30 वाजता. इंटरेस्ट रेट डिसिजन काय असणार, त्यानंतर फेडची प्रेस कॉन्फरन्स पण आहे आणि सोबतच इन्फ्लेशन डेटा पण आज येणार आहे. तर थोडंसं फोकस राहू दे त्या डेटावरती. तर कशाप्रकारे डेटा येणार आहे आणि त्यानंतरनं त्याच्या प्रकारे उद्या मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला भेटू शकते. आणि त्यानंतर जर का थोडंसं आपण डेटा जर का आपण चेकआउट करायला गेला, करंटली FIचा जो डेटा यायला हा स्ट्रॉंग बुलिश यायला लागला आहे आणि त्यानंतरनं हे बेसवरती आहे की एक्सपेक्टेड आहे एक्सपेक्टेशन की इंटरेस्ट रेट डिसिजन जे आहे, ओके, फेड जे रेट कट करणार आहे ऑलमोस्ट 2020 नंतरनं रेट कट यायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. आणि रेट कट जे आहे ते 25 बेसिस पॉईंट किंवा 50 बेसिस पॉईंट यायची अपेक्षा आहे. ओके, तर कशाप्रकारे त्यांचं स्पीच होतं आहे, त्यानंतरनं स्पीच जे होईल त्याच्यावरती उद्याच्याला आपल्या मार्केटमध्ये रिॲक्शन बघायला भेटणार. तर ही गोष्ट नोटीस असू दे. त्यानंतरनं थोडंसं आपण जर का डेटा बघायला गेलो, देन डेटा आपण आज पुट निफ्टीमध्ये जर का आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये पुट अनवाइंडिंग बघायला भेटतं आहे आणि कॉल रायटिंग आपल्याला हेवीली बघायला भेटतं. थोडंसं प्रॉफिट बुकिंगचा डेटा यायला लागला आहे निफ्टीमध्ये. आणि ओव्हरऑल जर का आपण चार्टला जर का आपण बघायला गेलो थोडंसं विकली टाईम फ्रेमवरती, देन विकली टाईम फ्रेमवरती आपल्याला एक डोजी टाईप ऑफ फॉर्मेशन याच्यामध्ये बघायला भेटत आहे. ओके, तर विकली टाईम फ्रेमवरती अजून कम्प्लिशन नाही आलं, 2 दिवस आहेत अजून, बट करंटली तरी डोजी टाईप ऑफ फॉर्मेशन बघायला भेटते. कंटिन्युअसली याच्यामध्ये मोमेंटम बघायला भेटली. त्यानंतरनं आता एक थोडीशी स्मॉल कॅन्डल, डोजी टाईप ऑफ कॅन्डल बघायला भेटत आहे. थोडंसं डेली टाईम फ्रेम जर का आपण चेकआउट करायला गेलो तर मार्केट कंटिन्युअस पॉज झालं आहे. इथं मार्केटनं एक रॅली केली, त्यानंतर मार्केट आता साईडवे जायचा प्रयत्न करत आहे. कदाचित इंटरेस्ट रेट डिसिजन जी येईल त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक मोमेंटम एक्सपेक्टेड आहे, इधर अपसाईड और डाऊनसाईड. ओके, तर डाऊनसाईड जर का आला तर कोणत्या लेवलला बाय प्लॅन करायचा, अपसाईडला जर का गेलं तर कुठंपर्यंत जाऊ शकते. तर सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये थोडंसं चेकआउट करूया. थोडंसं इंटरडेमध्ये जर का आपण बघायला गेलो कशाप्रकारे मोमेंटम प्लॅन करू शकतो, त्यासाठी थोडंसं डेली टाईम फ्रेम जर का आपण चेकआउट करायला गेलो तर डेलीमध्ये आज एक मार्केटमध्ये एक चांगलं मोठीच्या मोठी डोजी टाईप ऑफ फॉर्मेशन बघायला भेटली, जी की कंटिन्युअसली एक बिग कॅन्डल आहे आणि एक्सपेक्टेशन व्हेरी हाय. जर का फेड कॉन्फरन्समध्ये जास्त काय असे मेजर चेंजेस जर का नाही झाले तर ह्याच्यामध्ये उद्याच्याला आपल्याला एक इनसाईड कॅन्डल बघायला भेटू शकते. जर का फेड कॉन्फरन्स जरा काही पण याच्यामध्ये निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह गोष्टी एक्स्ट्रा झाल्या जे काही एक्सपेक्टेशन नव्हत्या, त्यानंतरनं आपल्याला एकतर ह्याच्या हायच्या वरती एक चांगली मोमेंटम बघायला भेटेल किंवा लोच्या खाली एक चांगली मोमेंटम बघायला भेटू शकते. ओके, तर 15 मिनिट टाईम फ्रेमवरती येऊया. निफ्टीच्या थोडंसं जर का आपण थोडंसं आउटलुक चेकआउट करायला गेलो चार्टचा, देन काय समजते तर इथून एक स्ट्रॉंग मोमेंटम, स्ट्रॉंग रॅली आली, त्यानंतर मार्केट पॉज आहे, कंटिन्युअसली पॉज आहे आणि एक डार्वास बॉक्स टाईप ऑफ फॉर्मेशन याच्यामध्ये क्रिएट करतं आहे. आता ह्याच्यामध्ये जास्त करून ज्यांनी पण बिग प्लेयर्स असतील, ज्यांनी पण पोझिशन क्रिएट केले असतील, तर त्यासाठी एकदम सेफ होतं आहे की ज्यावेळी मार्केट थोडंसं ह्याच्या खाली येणार, आता येणाऱ्या वीकसाठी किंवा उद्याच्याला एक्सपायरी आहे, तर त्यासाठी एकदम बेस्ट सिनारिओ राहील की इथं जे पण कॉल शॉर्ट केले असतील, इथं जे पण पुट शॉर्ट केले असेल त्यांना टाईमपासमध्ये चांगलं प्रॉफिट होऊ शकते. तर एक्सपेक्टेशन जास्त आहे की जर का मार्केट साईडवे जर का गेलं तर त्यांना चांगलं प्रॉफिट होऊ शकते आणि जर का मार्केट ह्या रेंजच्यामध्ये कुठं पण राहिलं तर एक्सपेक्टेशन आहे की जास्त आपल्याला मोमेंटम बघायला भेटणार नाही. हे असं काहीतरी कॅन्डल्स बघायला भेटू शकतील, ह्याची एक्सपेक्टेशन जास्त आहे जर फेडमध्ये पण काही मेजर चेंजेस आले नाहीत तर. इफ एनी रिझन फेडने काहीतरी मेजर चेंजेस ह्याच्यामध्ये दाखवले देन ओनली ह्याच्यामध्ये आपल्याला चांगले मोमेंटम बघायला भेटेल. इफ मार्केट ह्याच्या खाली सस्टेन राहिला 25,000 जो की राऊंड फिगर नंबर आहे, 25,155च्या खाली जर का सस्टेन राहिला तर इथं डायरेक्टली गॅप आहे आणि हे गॅप म्हणजे गॅप इन द सेन्स स्ट्रॉंग अपसाईड गेले, खाली बॉटमला स्ट्रॉंग सपोर्ट नाही आहे. तर एक्सपेक्टेड आहे की 25,000 जो की राऊंड फिगर नंबर आहे तिथून 24,965पर्यंत एखाद्या वेळेस मार्केट यायचा प्रयत्न करू शकते. इफ एनी रिझन मार्केट ह्या लेवलला जर का आला तर बेस्ट अपॉर्च्युनिटी असेल की त्या लेवलला आपण कॅच इन करू शकतो. इफ पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं तर तिथं आपण एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन जनरेट करू शकतो आहे. इफ मार्केट गॅपअप झाला, चुकून जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास ओपन झाला 25,482 पासून 25,452च्या आसपास जर का ओपन झाला, तिथे आपल्याला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला तर आपण त्या प्रकारे डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. आता
फॉर एक्झाम्पल सपोज जर का मार्केट याच्यामध्ये ह्या दोघांच्यामध्ये फ्लॅट ओपन राहिला तर वेट करायचं आहे, बिकॉज मार्केट याच्यामध्ये एक साईडवे जायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. आजचा डे लो आणि ही रेंज याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत एक्सपेक्टेशन आहे की मार्केट चॉपी राहू शकते, साईडवे जाऊ शकते. तर याच्यामध्ये थोडंसं वेट आणि वॉचचं डिसिजन सगळ्यात बेस्ट राहू शकते. ही 2 लेवल्स आहेत. ह्या लेवलच्या आसपास मार्केट सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करू शकते. इफ एनी रिझन मार्केट इथं सपोर्ट घेतला तर चान्सेस इज व्हेरी हाय की इथून एक रिव्हर्सल मे बी बघायला भेटू शकतं. बट जर का मार्केटनं हे लो जर का ब्रेक केलं डाऊनसाईडला सस्टेन आला तर अँड तर ओनली याच्यामध्ये डाऊनसाईडला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. अदरवाईज इथं पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला आणि बाकीच्या गोष्टी पॉझिटिव्ह असतील तर आपण इथून आपण एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे. आता आपण थोडक्यात येऊया याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. थोडंसं विकली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो तर बँक निफ्टी ही स्ट्रॉंग वाटाले कम्पेअर टू निफ्टी आणि बँक निफ्टी ऑल टाईम हायला जायचा प्रयत्न पण करत आहे. थोडंसं डेली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो तर एखादंच लेवल आहे, हे एक लेवल आहे रेजिस्टन्सचं आणि हे रेजिस्टन्स ज्यावेळी पण ब्रेक होतील त्यानंतर याच्यामध्ये एक 53,000 हे एक नेक्स्ट टार्गेट राहू शकते. 53,177 53,214च्या आसपासचा. ओके, तर त्या ठिकाणी जायचा प्रयत्न ते जास्त करू शकते. आता 1 आवर टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो देन 1 आवर टाईम फ्रेममध्ये मार्केटचं जे क्लोजिंग आलं तो क्लोजिंग थोडंसं निगेटिव्ह झालं आहे. बट ओव्हरऑल द डे आज चांगली एक मोमेंटम बघायला भेटली. एक चांगलं डायरेक्शनल मार्केट आपल्याला मॉर्निंग सेशनमध्ये बघायला भेटलं होतं. आणि याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो देन इफ एनी रिझन मार्केट गॅपडाऊन जर का झाला किंवा मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर का डाऊन साईडला आला 52,489 52,453च्या आसपास जर का कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन झाला देन इथून व्हेरी एक प्रोबॅबिलिटी आहे की इथं आपण एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. बिकॉज मार्केट स्ट्रॉंग कन्सॉल्टेशन नंतरनं ब्रेक झाला आहे 50%च्या आसपास रिट्रेसमेंट लेवलपासून एक रिव्हर्सल एक्सपेक्टेड आहे आणि त्या लेवलपासून जर का एक पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण तिथं एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ मार्केट गॅपअप झाला चुकून ह्या लेवलच्या आसपास जर का ओपन राहिला थोडा वेळ कन्सॉल्टेशन झाला आणि जर का आजचा डे हाय जर का ब्रेक आणि सस्टेन केला देन ट्रेंड कंटिन्यू आपण याच्यामध्ये करू शकतो. आणि त्यानंतर सपोज जर का मार्केट गॅपडाऊन झाला चुकून जर का ह्या लेवलच्या आसपास जर का आला 52,227 पासून 52,153च्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का बनला देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर का ऑल टाईम हायच्या आसपास जर का आला 53,214 पासून 53,177च्या आसपास निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनला तर आपण ह्याच्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. याच्यामध्ये काय पण चेंजेस असतील देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे याच्यामध्ये जरूर तुम्हाला अपडेट देण्यात येतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.